शिक्षणाची मशाल होती, तिच्या पावलावर काटे होते, पण डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती. मी सावित्री बोलते, त्या काळातून ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर, शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांचा अधिकार आणि प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबली नाही, कारण मला माहित होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय समता नाही, स्त्रीशिवाय समाजाची प्रगती नाही. मी सावित्री बोलते. जेव्हा मी शाळेकडे निघाली तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड फेकले, शिव्या घातल्या, चिखल उडवला, पण मी प्रत्येक अपमानातून एक धडा पाहिला. हा समाज बदलायचा आहे. मुलींनो, आज तुम्ही डॉक्टर, अधिकारी, वैज्ञानिक बनताय. हे तुम्हाला सहज मिळालेलं नाही. हे त्या मशालीचा उजेड आहे, जिला पेटवताना माझे हात भाजले होते. मी सावित्री बोलते. मी विधवांसाठी आवाज उठवला, बालविवाहाविरुद्ध लढले सुद्धा, अतिशुद्धासाठी शाळा उघडल्या, कारण माझ्यासाठी माणूस हा जातीपेक्षा मोठा आणि मानवता ही धर्मापेक्षा श्रेष्ठ होती. आजच्या समाजाला मी एकच प्रश्न विचारते, शिक्षण आहे पण विचार आहे का? हक्क आहे पण कर्तव्याची जाणीव आहे का? स्वातंत्र्य आहे पण स्त्री सुरक्षित आहे का? मी सावित्री बोलते. अजूनही माझे स्वप्न